नमस्कार. आज आपण सोलापूरची शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. स्लो गॅसवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतर भाजून झाल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊन द्यायचे. त्यानंतरच ते मिक्सरमध्ये बारीक करायचे. आता छान असे तडतडले आहेत आपले शेंगदाणे आणि थंडही झाले आहेत. आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या त्यामध्ये घालायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही एक पाव चमचा हळद घाला आणि तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता मिक्सरला हे अशा प्रकारे थोडंसं जाडसर वाटून घेतले. तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकून छान असा कूट आपण हा भाजून घ्यायचा. शेंगदाण्याची चटणी जेवढी अशी छान अशी बारीक गॅसवर भाजताल तेवढी ती कुरकुरीत आणि अतिशय टेस्टी होते. ही चटणी तुम्ही तेलामध्ये न परतता तशीच खाल्ली तरी पण ती 10 ते 12 दिवस सहज टिकते. आणि आपण शेंगदाण्याची चटणी अगदी कूट सुट्टा होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, अतिशय असा कुरकुरीतपणा येतो त्या चटणीला. अशा प्रकारे आपली परफेक्ट सोलापूरची शेंगदाण्याची चटणी तयार आहे. अशा प्रकारे रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे आम्हाला कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.